माझं नाव अंकिता रेखी आणि जसं की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मी गर्भसंस्काराचा क्लास योगिता सत्रे मॅमकडे जॉईन केलेला आहे आणि माझी ड्यू डेट आता जवळ आलेली आहे. माझी डेट आहे 6 सप्टेंबर विच इज इन नेक्स्ट वीक आणि त्यासाठी मी काही योगासनं करत आहे ज्याचे रिझल्ट्स मला तुम्हाला सांगायचे आहेत. ऍक्च्युली 8व्या म्हणजे जी सोनोग्राफी होती त्याच्यामध्ये सांगितलं गेलं होतं की बाळाची पोझिशन ब्रीच आहे विच इज इन 8.5 8.5 महिन्यांच्या सोनोग्राफीमध्ये, जिथे की बाळाची पोझिशन त्यांनी घ्यायला हवी होती तिथे माझी ब्रीच पोझिशन होती आणि गळ्याभोवती 2 कॉर्ड होते. पण आता ते जे मी योगासनं केली, जे मला तुम्ही सांगितले की स्ट्रिक्टली फॉलो कर, इव्हन सांगितलं गेलं होतं की आता नाही चेंज होणार पोझिशन बेबीची, बिकॉज वेट आणि हे सगळ्या गोष्टी मॅटर करत होत्या आणि ते फिरायला जागा नसल्यामुळे वॉटर लेवल चांगली होती. ते पूर्ण फिरण्यामध्ये खूप टाइम गेला असता जेव्हा की त्यांनी पोझिशन घ्यायला पाहिजे होती. त्याच्यामध्ये जे जे मला आसन किंवा जे मला फॉलो करायला सांगितलं होतं योगासनामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ 5-6 आसन्स होते जे की तुम्ही मला सांगितले की तू फॉलो कर अंकिता, त्याने होईल. आणि मी सगळे होप सोडले होते. डॉक्टर पण बोलले की नाही होणार आहे, मे बी तुझी पोझिशन चेंज नाही होऊ शकत आहे. आणि त्याच्यानंतर मग मी ते आसन जेव्हा करायला सुरुवात केली, जे की 8.25 महिन्यानंतर मी ते स्ट्रिक्टली फॉलो पण केले सगळे आसन्स. तोपर्यंत एक गर्भसंस्कारचा क्लास तर चालूच होता आणि त्याच्यानंतर पण त्यांनी जे मला स्ट्रिक्टली सांगितलं की आसन फॉलो कर, ते आसन मी फॉलो केले. आणि त्या आसनांमुळे जेव्हा माझी नेक्स्ट सोनोग्राफी झाली आसन सोबत काही सांगितलं होतं की लाईक संध्याकाळी झोपताना मी ते फॉलो करत होते, सकाळी मेडिटेशनच्या टायमिंगला मी ते फॉलो करत होते की प्राणायामाच्या वेळेस पण मी ते फॉलो करत होते की बेबीला आपल्याला सांगायचं आहे की तुझी पोझिशन, तुला आयडियल पोझिशनमध्ये यायचं आहे, जेणेकरून माझ्या बेबीची आणि माझी नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी आम्हाला खूप हेल्पफुल असणार आहे. ते ॲफर्मेशन्स मी कंटिन्यू करत होते आणि इट इज व्हेरी व्हेरी हेल्पफुल की आपण जे फॉलो करतो तर त्याचे रिझल्ट्स पण आपल्याला चांगलेच मिळतात. आणि आता माझी बाळाची आयडियल पोझिशन आहे, हेड डाऊन आणि पाय वरती आहेत आणि जी गळ्याभोवती नाळ आहे ती सुद्धा सुटणार आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे. सो थँक्यू. नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न चालू, नॉर्मल डिलिव्हरीच करायची ज्याच्यासाठी मी एवढे एफर्ट्स घेतेय. मला सिझेरियनच्या ह्याच्यामध्ये नाही जायचंय बिकॉज इट इज व्हेरी पेनफुल आणि नाही करायचंय मला. आपण आता काय करू, म्हणजे आता तर डिलिव्हरी झाली नाही अजून, पण जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होईल तेव्हा आपण परत अंकिताला भेटूया, कसं वर्क करतं या सगळ्या गोष्टी आणि काय सांगता येईल की जे वुड बी मॉमीज आहेत, प्रेग्नंट लेडीज आहेत. मला असं म्हणायचंय की सगळ्यांनी हे ना जे म्हणजे गुरु आपल्याला सांगतात किंवा आपल्याला म्हणजे जसं मला योगिता मॅमनी गाईड केलेलं आहे फ्रॉम द मंथ ऑफ 4th and 5th अँड तेव्हापासून मी कंटिन्यू क्लासेस करते. तर ते फक्त सांगतात किंवा ते आपल्याला जे सांगतात ना तर ते आपल्याला फॉलो पण करायचं आहे. असं नाही की त्यांनी सांगितलं ना आपण हा ठीक आहे ओके, नाही, ते आपल्या चांगल्यासाठी सांगतात, आपल्या बेबीचं आणि आपलं चांगलं बाबा म्हणून सांगतात आहे. सो सगळ्यांनी ते स्ट्रिक्टली जर का फॉलो केलं ना तर त्याचे रिझल्ट्स पण आपल्याला खूप छान मिळतात. आणि माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की त्यांनी ते जे काही सांगतील ते स्ट्रिक्टली फॉलो करा, काइंडली फॉलो करा, स्ट्रिक्टली फॉलो करा. त्याचे बेनिफिट्स आपल्यालाच मिळणार आहेत, आपल्या बेबीला मिळणार आहेत. गर्भसंवाद करणं हे सगळं माझ्यासाठी खूप नवीन होतं आणि मला असं पहिलं कळत नव्हतं की कसं, पण ज्या प्रकारे त्यांनी व्हिडिओज वगैरे शेअर केले, मला सांगितलं की अशा प्रकारे बोल, तर ते खरंच खूप टचिंग आहे. म्हणजे आपण आपल्या बेबीशी किती कनेक्टेड आहे ना ते आपल्याला जेव्हा आपण बोलतो आणि जेव्हा ते बेबी आपल्याला रिस्पॉन्ड करतं ना, इट इज व्हेरी, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत किती छान वाटतं जेव्हा ते आपल्याला रिस्पॉन्ड करतं प्रत्येक गोष्ट. आय एम व्हेरी थँकफुल फॉर दॅट. थँक्यू योगिता मॅम.